अशा क्लायंट्सची संख्या खूप वाढली आहे की ज्या मुली स्पेशली हा विचार करतात की माझ्याकडे आता इन्कम नाही आहे, मी जॉब नाही करत आहे, घरामध्ये बसून आहे, तर मी स्टॉक मार्केटमध्ये काहीतरी करते. ठीक आहे, ट्रेडिंग करून मला महिन्याला 5-10 हजार रुपये मिळवता आले तरी खूप आहे. इच्छेबाई किंवा त्या नादामध्ये म्हणू आपण लाखो रुपये जातात आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यासाठी मग सोनं गहाण ठेवणं, विकणं, ते महिन्याचे 4-5 लाखांच्या अमाऊंटमध्ये कमवतात आणि तरी म्हणतात की आमच्याकडे शिल्लक काहीच उरत नाही, आमच्याकडे इन्व्हेस्ट करण्यासाठी, SIP करण्यासाठी काही शिल्लक राहत नाही. ठीक आहे, एखादी व्यक्ती कमवते महिन्याला 50,000 आणि जर ती व्यक्ती म्हणते की मी त्याच्यामधले 30,000 रुपये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लावणार आहे, तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. खात्रीशीर मार्ग आहे आणि ज्यांच्याकडे एक चांगला कॉर्पस जमला आहे आणि त्याच्यातून त्यांना मंथली इन्कम हवंय, कारण आता पेन्शन वगैरे नाही मिळत, तर मंथली इन्कम हवंय त्यांच्यासाठी SWP हा चांगला पर्याय असतो. SIP ही नेमकी कन्सेप्ट काय आहे, म्हणजे थोडक्यात अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये तू सांगू शकशील? हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते. तर पर्यटन, भटकंती, विशेष रेसिपी, कोकण ब्लॉग आणि विशेष दिवसाचं औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला सध्या माहितीच असेल, नवरात्र उत्सवानिमित्त आपण नवदुर्गा नवशक्ती ही सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आज जी नवदुर्गा आहे, जी स्त्री शक्ती जिला आपण भेटणार आहोत, जिचे नाव सौ अचला जोशी आणि आताची कोनाकांची असं आहे. आणि तिच्याबद्दल अगदी थोडक्यात पण महत्त्वाचं सांगायचं झालं तर ती एक आर्थिक सल्लागार आहे. आता आर्थिक सल्लागार म्हटल्यानंतर बरेच प्रश्न मनामध्ये निर्माण होतात, पण मी असं अगदी सुरुवातीला हे सांगू इच्छिते की हा जो व्हिडिओ आहे तो जास्त इंटरेस्टिंग आहे. का माहिती आहे, असं बरेच वेळा असं म्हटलं जातं की आर्थिक नियोजनाबद्दल स्त्रीला किती बरं कळतं किंवा कसं कळतं, तर आपल्यातलीच एक मैत्रीण जी आर्थिक सल्लागार आहे, आपल्या सगळ्या मैत्रिणींना खरं ती बरेच काही सल्ले देणारे आहेत किंवा काय करायचंय हे बरेच वेळा आपल्याला माहिती असतं, पण काय करायचं नाही याबद्दल आपल्याला बऱ्याच शंका असतात. तर आर्थिक नियोजना संदर्भातला हा व्हिडिओ आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे. तर मी अगदी सुरुवातीलाच ही रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण हा खरंच उपयोगी असा व्हिडिओ आहे. आर्थिक सल्लागार अचला जोशी कोनाकांची बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर अचलाने MBA फायनान्स केलेलं आहे. गेली 10 वर्ष ती आर्थिक सल्लागार म्हणून काम करते. अचलाचं हे वेगळेपण आहे की आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून आपण छान इन्कम क्रिएट करावं या उद्देशाने तिने स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर फायनान्शियल कन्सल्टन्सी उभारली आहे. लग्नानंतर, विशेषतः मुलीच्या जन्मानंतर, मुलगी ही आपली पहिली प्रायोरिटी आहे याची जाणीव ठेवून ती आज आर्थिक सल्लागार म्हणून उत्तमरित्या काम करते. अचला, हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी मनापासून तुझं स्वागत करते. धन्यवाद. सगळ्या प्रेक्षकांनाही नमस्कार. आणि सिद्धी क्रिएशन माझी नऊवारी हे जो ब्रँड आहे त्यांनी हे तुला छान गिफ्ट पाठवलेलं आहे. मी आता पाहू शकते? येस, नक्की. ही देवीसाठी जे आपण घटासाठी जे साडी घालतो तर ती आहे आणि त्यांचे जे खूप छान प्रोडक्ट्स आहेत, अगदी वयोवृद्ध व्यक्तींपासून नवजात बालकापर्यंत, म्हणजे तुझ्या मनात जसं एखादं पारंपरिक मला बनवायचं एखादे कपडे आहेत, अगदी सदरा म्हणा, धोतर म्हणा, साडी, असं सगळं त्या छान कस्टमाइज करून देतात तुमच्या मापामध्ये. तर नक्की ट्राय कर. आणि प्रेक्षकांपैकी सुद्धा ज्यांची इच्छा असेल, दिलेल्या नंबरवर तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. ऑनलाईन सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता. जसं अचला, मला असं वाटतं तू ना खरंच एक वेगळी वाट निवडलेली आहे. म्हणजे आर्थिक सल्लागार म्हटल्यानंतर माझ्या मनात सुद्धा बरेच प्रश्न आले. मला ना तुझा हा प्रवास नेमका कसा झाला याबद्दल जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. वेगळी वाट म्हणजे ॲक्च्युली माझं क्वालिफिकेशन आहे MBA फायनान्स आणि कन्सल्टन्सीच्या फील्डमध्ये काहीतरी करायचं हे आधीपासून ठरलं होतं माझं. कारण 9 ते 5 जॉब करायचा ही गोष्ट माझ्यासाठी तितकीशी पटणारी नव्हती माझ्या बुद्धीला, त्यामुळे स्वतःचा बिझनेस करायचा हे नक्की होतं. आणि मुलगी झाल्यानंतर मुलीला वेळ देणं ही माझी पहिली प्रायोरिटी असणार आहे हे सुद्धा मी ठरवलं होतं. आणि तिला वेळ देताना मी माझ्या ज्ञानाचा, माझ्या कौशल्याचा, माझ्या अनुभवाचा कसा उपयोग करून घेऊ शकते हे एक्सप्लोअर करण्यासाठी म्हणू शकतो आपण की मी हे सगळं सुरू केलं. म्हणजे ॲक्च्युली हा बिझनेस 10 वर्ष चालू आहे. 10 वर्षांपासून मी फायनान्शियल ॲडवायझर म्हणून कार्यरत आहे. पण आता फक्त असं आहे की मी जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलीला देते आणि फ्रीलान्सिंग म्हणू शकतो आपण किंवा नीड टू मीट बेसिसवरती
मी आता सध्याला क्लायंट मीटिंग्स करते आणि झालं असं की 10 वर्षांमध्ये एवढा चांगला क्लायंट बेस बनलेला आहे की बिझनेस वाढवण्यासाठी म्हणून काही करण्याची आवश्यकता नाही पडत. त्यामुळे नीड टू डू बेसिसवरती काम चालू आहे सध्या. ॲक्च्युअली तुझ्याकडे महिला क्लायंट्स बऱ्याच येत असतील आणि मला खात्री आहे त्यांचे बरेचसे प्रश्न असतील, काही तुला जाणवलेलं त्यांच्याबद्दलचं काही निरीक्षण असेल, काही नकारात्मक असेल आणि बऱ्यापैकी काही सकारात्मक सुद्धा असेल. तर त्या अनुभवांबद्दल तुला काही सांगायचं आहे तुझ्या ऑब्झर्वेशनमधून? नॉट टू ब्रॅग, पण बायका हुशार असतात हे ऑब्झर्वेशन आहे. स्मार्ट असतात. फक्त फायनान्शियल गोष्टींच्या निर्णयाच्या बाबतीत इतक्या गोंधळलेल्या का असतात मला समजत नाही आहे. म्हणजे 2 एक्स्ट्रीम पाहिले मी माझ्या आता 10 वर्षांच्या या सगळ्या प्रवासामध्ये. 2 एक्स्ट्रीम पाहिले. एक एक्स्ट्रीम असा असतो की ज्या खूप छान करिअर करतायत, उत्तम कमवतायत, चांगले पैसे मिळवतायत, पण त्यांच्या आर्थिक नियोजनाबद्दल त्यांना अजिबात काही इंटरेस्ट नसतो. त्यांचं असं असतं की आर्थिक बाबतीतले निर्णय सगळे माझा नवरा घेतो. ठीक आहे, मला त्यातलं फारसं काही कळत नाही किंवा हे सगळं माझ्या नवऱ्याला कळतं. तर त्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की प्लीज असं करू नका. कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण पैसे वाचवण्यासाठी इतकं प्रयत्न करतो. एक गोष्ट घ्यायची, एक साधा ड्रेस घ्यायचा तर आपण 4 दुकानांमध्ये जाऊन बघून येतो. तर आपला कष्टाने कमवलेला पैसा कुठे गुंतवायचा याच्याबद्दल इतकं रिलक्टंट राहू नका प्लीज. ठीक आहे, हे एक कळकळीचं सांगणं आहे. आपला पैसा कुठे गुंतवला जातोय, त्याच्यातनं आपल्याला किती रिटर्न्स मिळणार आहेत या आणि त्याच्यामध्ये रिस्क काय आहे या गोष्टीबद्दल अंदाज घ्यायला पाहिजे. मला ते कळत नाही असं म्हणून सोडून देऊ नका. आणि दुसरा एक एक्स्ट्रीम असा दिसला की ज्याच्यामध्ये मुली सांगतात की माझा पैसा, माझी इन्व्हेस्टमेंट मी बघेन. माझा नवरा जो कमवतो तर त्याचं इन्कम, त्याची इन्व्हेस्टमेंट ते वेगळं आणि एकमेकांच्या इन्व्हेस्टमेंट्सबद्दल बिलकुल माहीत नसतं. तर हे पण चुकीचं आहे. हा दुसरा एक्स्ट्रीम आहे की जे दोन्ही टाळलं पाहिजे. म्हणजे मला त्यातलं काहीच कळत नाही असंही नको आणि मी माझं सगळंच बघणार असंही नको. कारण गोष्टी कशा घडतात आपल्याला अंदाज नसतो की कधी काय होईल. त्यामुळे फायनान्शियल ट्रान्सपरन्सी ही गोष्ट खूप महत्त्वाची. प्लीज म्हणजे आपल्या इन्व्हेस्टमेंट्स कुठे आहेत, काय आहेत, किती वर्षांसाठीच्या आहेत, त्यातनं आपला एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न काय आहे याच्याबद्दल आपल्या जोडीदाराशी चर्चा करा. त्यांना माहीत असू द्या काय आहे ते. म्हणजे मी दोघांच्याही बद्दल म्हणते, बायका आणि म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांनाही सांगते की याच्यामध्ये लपवाछपवी असा प्रकार प्लीज करू नका. जे मी पाहिलं म्हणजे ऑनेस्टली मला खूप वाईट वाटतं या गोष्टीबद्दल. कारण जेव्हा काही वाईट परिस्थिती येते त्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीला माहीतच नसतं की कुठे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, काय आहेत, कुठला पैसा आपल्या उपयोगाला येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे माझा सल्ला असा आहे की शक्यतो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना मोड ऑफ होल्डिंग जो असतो तो जॉईंट होल्डिंग ठेवा, सिंगल होल्डिंग ठेवू नका. म्हणजे एखादी व्यक्ती जर समजा सही करण्याच्या किंवा रिडेम्पशन करण्याच्या कंडिशनमध्ये नसेल तरी दुसरी व्यक्ती रिडेम्पशन करून तो पैसा गरजेच्या वेळेला तुमच्या उपयोगाला येऊ शकतो. म्हणजे खरंच गोष्ट आहे की 2 एक्स्ट्रीम लेवल तू पाहिलेले आहेस आणि तुझ्या मते हा खरंच खूप चांगला सल्ला आहे. मला वाटतं की या सल्ल्याचा नक्की तुझ्या माझ्यातल्या प्रत्येक स्त्रीला उपयोग होईल याचा. प्रत्येक स्त्रीनं घरामधल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असते. म्हणजे अगदी लहान मुलांच्या आहारापासून ते अगदी सगळ्या गोष्टी. पण आर्थिक नियोजनामध्ये तिचा बराचसा गोंधळ उडलेला असतो की कुठेतरी जबाबदारी मिस्टरांवरती शिफ्ट केल्यासारखी असा एक प्रकार होऊन जातो. मला ना असं तुला विचारावं वाटतं की मैत्रीण म्हणून की आर्थिक सल्लागार जे तुझं काम आहे तर त्यासाठी मला असं तुला विचारायचं आहे की कोणत्या गोष्टी बेसिक आहेत की त्या प्रत्येक व्यक्तीने केल्या पाहिजे? पैसे नेमके कसे गुंतवायचे, काय नेमकं नियोजन असतं, थोडक्यात तू याबद्दल सांगू शकशील? आपण याच्यामध्ये 2 गोष्टींचा विचार करतो, रिस्क आणि रिटर्न. ठीक आहे, रिस्क म्हणजे फक्त पैसे आणि पैशांशी संबंधित रिस्क नाही तर आपल्या आयुष्याशी असणारी जी रिस्क आहे तर ती सगळी लक्षात घेता मी माझ्या क्लायंटसाठी 3 गोष्टी ज्या अत्यावश्यक आहेत त्या सुचवते. सगळ्यात पहिलं म्हणजे लाईफ इन्शुरन्स, जीवन विमा. ही गोष्ट असलीच पाहिजे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की याची काही गरज नाही, याच्यामध्ये गुंतवलेला जो पैसा आहे तो वेस्ट ऑफ मनी आहे असं मानलं जातं. किंवा बऱ्याचदा लोकांचा कल असा असतो की ते अशा पद्धतीच्या स्कीम्स शोधायला बघतात की ज्याच्यामध्ये त्यांना काही वर्षांनंतर काही रिटर्न्स पण मिळतील. म्हणजे समजा आपण लाईफ इन्शुरन्सचा अर्थ काय की कुठल्याही दुर्दैवी घटनेमध्ये समजा जर आपला मृत्यू झाला तर आपल्या मागे आपल्या कुटुंबाला काही ना काहीतरी आर्थिक सपोर्ट मिळायला पाहिजे असा त्याचा उद्देश असतो. तर बरेच लोक त्याच्यामध्ये कन्फ्यूज होतात आणि ते अशा पद्धतीच्या स्कीममध्ये पैसे गुंतवतात की जे म्हणतात की तुम्ही अमुक इतक्या वर्षांपर्यंत पैसे भरा आणि मग त्याच्यानंतर इतक्या वर्षांनंतर तुम्हाला इतके पैसे परत मिळतील. तर तशा पद्धतीच्या लाईफ इन्शुरन्स प्रॉडक्टमध्ये प्लीज इन्व्हेस्ट करू नका. कारण त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही ॲक्च्युअल रेट ऑफ रिटर्न जर कॅल्क्युलेट केला तर त्याच्यामध्ये काहीच मिळत नाही.
म्हणजे तुमची रिस्क पण तिथे मिटिगेट होत नाही आणि रिटर्न्स पण मिळत नाही. त्यापेक्षा प्युअर लाईफ इन्शुरन्स म्हणजे जो आपल्या मृत्यूच्या नंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या उपयोगाला येईल, याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. दुसरं, जनरल इन्शुरन्समध्ये मेडिकल इन्शुरन्स. कारण आपण बघतोय की आता सध्याला मेडिकलचे खर्च किती वाढत आहेत. ठीक आहे. आणि अगदी म्हणजे एखाद्या आजारपणामध्ये सुद्धा आपली अनेक वर्षांची साठवलेली बचत पूर्णतः वाईपआउट झाली असं होऊ शकतं. तर लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस आहेत, लाईफ इतकी अनसर्टन झालेली आहे, ॲक्सिडेंट्सचं प्रमाण वाढलंय. सो मेडिकल इन्शुरन्स इज अ मस्ट. अनेक लोकांना परत हेही असतं की मला काय होतंय, मला काय नाही होणार, मी तर एक्सरसाइज करतो, मी तर जॉब करतो, मी हे करतो, मी सूर्यनमस्कार घालते, मला काय नाही होणार. तर प्लीज या गैरसमजामध्ये राहू नका. वेळ सांगून येत नाही, त्यामुळे मेडिकल इन्शुरन्स ही गोष्टही महत्त्वाची. आणि तिसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे आम्ही गमतीमध्ये असं म्हणतो की समजा आपण राहिलो नाही तर आपल्या कुटुंबियांच्या मदतीला येईल तो लाईफ इन्शुरन्स. समजा आपण राहिलो आणि जरा जास्त जगलो तर आपल्याला जे काही आजार होणार आहेत त्याची काळजी घेण्यासाठी म्हणून मेडिकल इन्शुरन्स. आणि त्याच्याही पेक्षा जास्त जगलो, जिकडे आपल्याला पेन्शन वगैरे मिळणार नाहीये, तर आपल्या मुलाबाळांवरती आपला भार नको यायला, आपल्याला पेन्शन तर मिळणार नाहीये, तर आपल्या पोस्ट रिटायरमेंट लाईफचं प्लॅनिंग करण्यासाठी आणि आताची आपली जी लाईफस्टाईल आहे ही मेंटेन करण्यासाठी आपल्याला रिटायरमेंटच्या नंतर 30 वर्षांनंतर, 35 वर्षांनंतर, 40 वर्षांनंतर किती अमाऊंट लागणार आहे ह्याचं कॅल्क्युलेशन करून ती अमाऊंट जर तेव्हा मिळायची असेल तर मला आज किती बचत करायला पाहिजे SIPच्या माध्यमातून, ह्याचं कॅल्क्युलेशन करून त्या पद्धतीची बचत तुम्ही आजपासून सुरू करायला हवी. या 3 गोष्टी मी माझ्या क्लायंटला सांगते की ह्या मस्ट आहेत. म्हणजे तुमचं इन्कम किती आहे, तुमची पहिली सॅलरी आहे, म्हणजे तुम्ही श्रीमंत गरीब आपण असं जे म्हणतो ना साधारण की खूप पैसे आणि खूप पैसे नाही आहेत, तर याचा विचार नका करू. कितीही असलं तरी या 3 गोष्टींसाठी इन्व्हेस्टमेंट करणं इज अ मस्ट. कारण असे काही क्लायंट्स आहेत की जे महिन्याचे 4-5 लाखांच्या अमाऊंटमध्ये कमवतात आणि तरी म्हणतात की आमच्याकडे शिल्लक काहीच उरत नाही, आमच्याकडे इन्व्हेस्ट करण्यासाठी SIP करण्यासाठी काहीच शिल्लक राहत नाही, इतके त्यांचे खर्च असतात. आणि काही असे असतात की जे 50-60 हजाराच्या मंथली सॅलरीमध्ये सुद्धा व्यवस्थित आर्थिक नियोजन करून ते 3-3, 4-4 वर्षांचे शॉर्ट टर्म गोल्स, जसं एखादी टूर करायची, फिरायला जायचंय, 3 वर्षांचा छोटा गोल, एक 5-6 वर्षांनंतर कार घ्यायची तर त्याच्यासाठी एक मीडियम टर्म गोल, आणि मुलांचं शिक्षण म्हणा, लग्न म्हणा, पोस्ट रिटायरमेंट ह्याचं प्लॅनिंग, ह्या तिन्हीसाठी वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट करतात आत्तापासून. तर हे करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचं आत्ताचं इन्कम किती आहे, तुम्ही बचत करण्याची सुरुवात म्हणजे अगदी आजपासून करायला हवी. खरी गोष्ट आहे चला. म्हणजे तुझ्याशी बोलताना खरंच खूप या गोष्टीची जाणीव होत आहे की आर्थिक साक्षरता असणं गरजेचं आहे आणि त्याहीपेक्षा जास्त की प्रॅक्टिकल राहून विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याचं भान राहिलाच पाहिजे. आपण म्हणतो ना वर्तमान मध्ये राहा, तर हे खूप खरंच खूप जिवंत उदाहरणं तू दिलेली आहेत. मला अजून एक विचारावं असं वाटतं की मी ना हल्ली SIP असं खूप ऐकलंय, अगदी व्हिडिओजमध्ये, ॲडमध्ये SIP ही नेमकी कन्सेप्ट काय आहे? म्हणजे थोडक्यात अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये तू सांगू शकशील मला? बघ, SIP शब्दशः बघितलं तर त्याला म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, दर महिन्याला, दर क्वार्टरली, मंथली अशी त्याची वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असते, पण आपण शक्यतो SIP मंथली म्हणतो. तर दर महिन्याला एक ठराविक रक्कम एका ठराविक तारखेला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. तर आता काय होतं की सगळ्यांना स्टॉक मार्केटचं टेक्निकल, फंडामेंटल असं सगळं नॉलेज नसतं आणि त्यांना वाटतं की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं रिस्की आहे. तर म्हणून आपण आपला पैसा म्युच्युअल फंड्सकडे सोपवतो, ज्यांच्याकडे खूप चांगले प्रोफेशनल फंड मॅनेजर्स असतात. ते दर महिन्याला जमा होणारी आपली जी रक्कम आहे ती वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यावरती ते चांगले रिटर्न्स जनरेट करण्याचा प्रयत्न करतात. तर म्युच्युअल फंड्समध्ये SIP आणि SWP असे बेसिकली 2 प्रॉडक्ट्स आहेत. त्याच्यापैकी SIPला आपण असं म्हणू शकतो की बूंद बूंद से सागर बने असं आपण जे म्हणतो, तसं SIPमध्ये दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट तुम्ही ॲक्युम्युलेट करत जाता, इन्व्हेस्ट करत जाता आणि त्याच्यामध्ये जितकं तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट कराल तितकं कंपाऊंडिंग ज्याला म्हटलं जातं, म्हणजे तुमच्या पैशावर पैसा बनत जातो असं जे म्हणतात, तर त्याचं कंपाऊंडिंग होत तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतात. याला म्हटलं जातं SIP. दर महिन्याला ठराविक रक्कम, जसं आपण एखाद्या बादलीमध्ये एक थेंब थेंब पाणी टाकत ती बादली भरतो, तर तसं असतं SIP. आणि दुसरं प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये SWP. तर ज्याच्यामध्ये ज्यांच्याकडे लमसम अमाऊंट आहे
ठीक आहे, समजा आयुष्यभर आपण काम करून रिटायर झाल्यानंतरचा कॉर्पस जमा झालेला आहे आणि त्या कॉर्पसला आपण एकाच वेळेला इन्व्हेस्ट करतो स्टॉक मार्केटमध्ये आणि त्यातून दर महिन्याला ठराविक विड्रॉवल घेत राहतो. जसं आपल्याला पेन्शन मिळायची पूर्वी तसं दर महिन्याचं ठराविक विड्रॉवल करत राहणं. एक भरलेली बकेट आहे आणि त्याच्यामधून आपण एक एक मग पाणी आपल्या आवश्यकतेनुसार काढत राहतोय. तर ही कन्सेप्ट आहे SWP ची. तर SIP आणि SWP हे 2 प्रॉडक्ट्स वेगवेगळ्या एज ग्रुपसाठी सुटेबल आहेत. ज्यांना अॅक्युम्युलेशन किंवा जे इन्कम ज्यांनी अर्न करायला सुरुवात केली आहे, जस्ट अर्निंग स्टेजमध्ये आहेत आपण म्हणतो, तर फर्स्ट सॅलरी आत्ताच आलेली आहे आणि आता पुढच्या भविष्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायची, त्यांच्यासाठी SIP हा सगळ्यात सेफ आणि खात्रीशीर मार्ग आहे. आणि ज्यांच्याकडे एक चांगला कॉर्पस जमला आहे आणि त्याच्यातून त्यांना मंथली इन्कम हवंय, कारण आता पेन्शन वगैरे नाही मिळत, तर मंथली इन्कम हवंय, त्यांच्यासाठी SWP हा चांगला पर्याय असतो की ज्याच्यामधनं त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार ठराविक रक्कम दर महिन्याला काढता येते आणि उरलेली अमाऊंट वाढत राहते. तर म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटेल की मग FD मध्ये आणि SWP मध्ये फरक काय. FD मध्ये काय होतं की आपण एक लमसम अमाऊंट बँकेकडे ठेवतो, त्याच्यावरती आपल्याला बँक काही अमाऊंट इंटरेस्ट म्हणून देते, व्याज म्हणून देते, पण आपलं जे मुद्दल आहे, जे कॅपिटल आहे FDचं, ते वाढत नाही, त्याच्यामध्ये ते तितकंच राहतं. तर जेव्हा FD आपली मॅच्युअर होते तेव्हा ते कॅपिटल आपल्याला परत मिळतं. SWP मध्ये काय होतं की जसं मार्केट ग्रो होतं तसं SWP साठी गुंतवलेली जी रक्कम आहे ती पण वाढत राहते. म्हणजे तुम्ही समजा 50 लाख रुपये सुरुवातीलाच गुंतवलेत SWP मध्ये आणि त्या 50 लाखांमध्ये तुम्ही मंथली 25,000 किंवा 30,000चं विड्रॉल करताय, तर 25,000 रुपये काढल्यानंतर जी अमाऊंट उरते ती ग्रो होत राहते. ठीक आहे, तर ही कन्सेप्ट आहे SWP ची. खूप अगदी सोप्या उदाहरणांनी तू खरं ही गोष्ट खूप सोप्या पद्धतीने सांगितली. आता म्हणून मला आता पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, म्हणजे हे माझंच कन्फ्युजन आहे, म्युच्युअल फंड सही आहे असं आपण ॲडव्हर्टाईजमध्ये खूप ऐकतो. खरंच म्युच्युअल फंड सही आहे? खूप चांगला प्रश्न विचारला स्नेहा, क्या म्युच्युअल फंड सही है. कारण काय झालंय मागच्या काही वर्षांमध्ये बेसिकली काय म्युच्युअल फंड्समध्ये आपण जे SIP SWP जी काय इन्व्हेस्टमेंट करतो ही स्टॉक मार्केट रिलेटेड असते आणि शेवटी एक डिस्क्लेमर पण येतो त्याच्यामध्ये की दीज इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, कन्सल्ट युअर फायनान्शियल ॲडवायझर बिफोर इन्व्हेस्टिंग, जे कोणीच करत नाही खरं सांगतात. पण हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क याचा अर्थ हा असतो की जर स्टॉक मार्केटमध्येच काही मेजर चेंज झाला, काही मोठं करेक्शन आलं, तर तुमचे म्युच्युअल फंडचे जे रिटर्न्स आहेत ते ड्रास्टिकली कमी होतात. आता काय झालंय की कोविडच्या नंतर मार्केटनी जी रॅली सुरू केलेली आहे इंडियन स्टॉक मार्केट्सनी, ती इतकी चांगली रॅली दिलेली आहे की त्या काळानंतर ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली ते सगळे खूप खुश आहेत. म्हणजे बहुतेक म्युच्युअल फंड्सचे जे रिटर्न्स आहे ते 30, 35, 40% CAGR म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट. ठीक आहे, तर तो वार्षिक जो ग्रोथ रेट बघितला जातो तो 30-40% घरामध्ये, म्हणजे ॲब्सोल्यूट रेट ऑफ रिटर्न तर 100% पेक्षा जास्ती आहे. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत समज 1 लाख आणि त्या 1 लाखाचे आता झालेले आहेत 2.5 लाख, 2.5-3 लाख, मोर दॅन डबल. ठीक आहे, तर असे रिटर्न दिसत आहेत. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की म्युच्युअल फंड सही आहे. काय करतोय म्युच्युअल फंड? ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट करतोय, SIP करतोय, पण ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी की ही ग्रोथ अशीच कंटिन्यू राहणार नाहीये. ठीक आहे, अनफॉर्च्युनेटली हा रेट असाच कायम राहू शकत नाही, कुणी कितीही दावे केले तरी. त्याच्यामध्ये एक पिरियड येतो ज्याच्यामध्ये डाऊन ट्रेंड असतो, मार्केट खाली येतं, करेक्शन होतं. एक टाइम येतो की ज्याच्यामध्ये स्टॅग्नेशन असतं, ग्रोथही नाहीये, डिग्रोथही नाहीये, एका लेवलला मार्केट स्टेडी राहतं. आणि म्हणून आपण म्हणतो की म्युच्युअल फंडचे 30-40% जे रिटर्न मिळालेत हे बघून घाई करू नका इन्व्हेस्ट करण्याची. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जर आपण 20-25 वर्षांचा टाइम पिरियड कन्सिडर करतो तर साधारण 12, 15, 16, 17, 18% इथपर्यंत हे ॲव्हरेज रिटर्न्स आहेत म्युच्युअल फंड्सचे, जे बँकेपेक्षा किंवा इतर कुठल्याही ॲसेट क्लासपेक्षा चांगलेच आहेत. सो त्या अर्थाने बघायला गेलं तर म्युच्युअल फंड सही आहे. पण जर तुम्ही 3 वर्षांचा गोल ठेवताय, म्हणजे मी जे बोलते 15-20% नाही 12 ते 16-17% रेंजमध्ये, तर हे 20 वर्षांनंतरचं ॲव्हरेज आहे. हे ॲव्हरेज कसं येतं? आपली अमाऊंट फिक्स असते, दर महिन्याला इन्व्हेस्ट होते ती. जेव्हा मार्केट पीकवरती असतं आणि आपण म्युच्युअल फंड जे बाय करतो ते युनिट्समध्ये बाय करतो. ठीक आहे, समजा माझ्याकडे दर महिन्याला गुंतवण्यासारखे 100 रुपये आहेत आणि त्याच्यामध्ये एका म्युच्युअल फंड स्कीमचे माझ्याकडे 10 युनिट्स परचेस केले जातात 10 रुपयांनी. जेव्हा मार्केट वरती जातं आणि 10 रुपयाचा NAV ज्याला म्हटलं जातं, नेट ॲसेट व्हॅल्यू, तर NAV समजा 10चा 20 झाला. ठीक आहे,
तर मी 100 रुपयांमध्ये जे 10 युनिट्स घेत होते ना, त्याच्याऐवजी 5 युनिट्स घेतले जातील. कारण म्हणजे अमाऊंट फिक्स आहे ना याच्यामध्ये, 100 रुपयेच माझे फिक्स आहेत. तर मग 10च्या ऐवजी मी जेव्हा मार्केट पीकला आहे तेव्हा मी 5च युनिट्स बाय केले जातील ऑटोमॅटिकली. तर मार्केट ज्या वेळेला करेक्शन मोडमध्ये असतं त्यावेळेला आपण जास्त युनिट बाय करतो. तर मार्केट वर असताना कमी युनिट आणि करेक्शन मोडमध्ये असताना जास्त युनिट, अशामुळे ना एक ॲव्हरेज मिळतो आपल्याला. हां, आणि त्यामुळे लॉंग टर्मसाठी म्युच्युअल फंड सही आहे. पण जर तुम्ही म्हणाल की मला मागच्या 5 वर्षांमध्ये 30-40% रेटनी रिटर्न्स मिळालेत आणि म्हणून पुढच्या 5 वर्षांच्या येणाऱ्या एखाद्या खर्चासाठी मी जर हे डोक्यात ठेवलंय की मला समजा 30% रेटनी रिटर्न मिळणार आहे पुढच्या 5 वर्षांमध्ये, म्हणजे मला इतके पैसे येतील आणि मग 5 वर्षांनंतर मी अमुक एक गोष्ट घेईन, असं कॅल्क्युलेशन जर असेल तर म्युच्युअल फंड्स त्यासाठी सही नाहीत. ठीक आहे. म्युच्युअल फंड ही लॉंग टर्मसाठीची इन्व्हेस्टमेंट आहे, त्याला त्याच पद्धतीने बघायला पाहिजे. ज्यांना खूप जास्त रिस्क ॲपेटाईट म्हणतो आपण, म्हणजे थोडी रिस्क घ्यायची इच्छा आहे बाबा माझ्याकडे पैसा, तर ते लोक 3-4 वर्षांच्या व्ह्यूनी थीमॅटिक म्युच्युअल फंड म्हटलं जातं. एक सेक्टर स्पेसिफिक, जसं IT आहे, बँकिंग आहे, ठीक आहे, फार्मा सेक्टर आहे, तर असे सेक्टर स्पेसिफिक पण असतात म्युच्युअल फंड्स. तर ते लोक 3 ते 5 वर्षांच्या व्ह्यूनी लावू शकतात तसे. पण मी सजेस्ट करेन की ज्यांना त्यातलं नॉलेज नाही आहे आणि जे एक सर्वसाधारण गुंतवणूकदार आहेत, त्यांनी ह्या सगळ्याच्या मागे न लागता लॉंग टर्मचा विचार करून 20, 25, 30 वर्षांचा विचार करून इन्व्हेस्टमेंट केली तर म्युच्युअल फंड सही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड्समध्ये जवळपास 5,000 स्कीम्स आहेत. आत्ताच्या इंडियन मार्केटमध्ये वेगवेगळ्या म्युच्युअल फंड हाऊसेसच्या 5,000 पेक्षा जास्त स्कीम्स आहेत, हे आपल्याला माहितीही नसतं. तर मग आपण स्कीम कशी निवडतो, तर मोस्टली कोणीतरी सांगितलं म्हणून, कुठल्या तरी फ्रेंडनी सांगितलं, रिलेटिव्हनी सांगितलं, कलिगनी सांगितलं, ज्याला खूप चांगले पैसे मिळाले, तिला खूप चांगलं प्रॉफिट झालं, म्हणून इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती अजिबात चांगली स्ट्रॅटेजी नाही आहे. कारण ज्या व्यक्तीने प्रॉफिट कमवलं ना, त्यांनी योग्य वेळेला इन्व्हेस्टमेंट केली होती, त्याला प्रॉफिट मिळालं, याचा अर्थ ती इन्व्हेस्टमेंट करण्याची वेळ गेलेली. आता तुम्ही जर त्याचे रिटर्न्स बघून आज इन्व्हेस्ट करायला लागलात तर डेफिनेटली तुम्हाला तसे रिटर्न्स मिळणार नाही आहे. त्यामुळे कोणाच्याही म्हणण्यापेक्षा ज्याला प्रोफेशनल नॉलेज नाही आहे त्या फील्डमधलं, त्यांच्या सल्ल्यांवरती तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स करू नयेत. ठीक आहे, हा दुसरा मुद्दा झाला याच्यामधला. आणि तिसरा मुद्दा ह्याच्यामधला असा आहे की तुम्ही पास्ट परफॉर्मन्स, म्हणजे जे टेक्सॅव्ही मुलं आहेत ना, म्हणजे आता नवीन जॉबला लागलेले जे लोक आहेत, ज्यांच्या हातामध्ये मोबाईलमध्ये ॲप असतं आणि ॲपमध्ये तुम्हाला दुनियाभरची इन्फॉर्मेशन अवेलेबल असते, तर ते लोक काय करतात, मनी कंट्रोलचं ॲप, investing.comचं ॲप, मग ते बघतात आणि त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड स्कीम्सचा परफॉर्मन्स ट्रॅक करतात. ह्या स्कीमनी मागच्या 6 वर्षांमध्ये, मागच्या 10 वर्षांमध्ये असे रिटर्न्स दिलेले होते, म्हणजे ही स्कीम पुढच्या 10 वर्षांमध्ये असं देईल. तर एका लेवलपर्यंत तो जो अंदाज असतो तो खरा ठरतो. पण जर मागची 10 वर्ष तुमची तेजीची होती तर होऊ शकतं की पुढची 5-6 वर्ष मंदीची असतील. हां, तर त्यामुळे त्या स्कीमनी मागच्या 10 वर्षांमध्ये इतके चांगले रिटर्न दिलेले आहेत, तर म्हणून पुढच्या 5 वर्षांमध्ये पण ती स्कीम तसेच रिटर्न देईल असं ॲझ्युम करून त्या परफॉर्मन्सच्या बेसिसवरती म्युच्युअल फंड सिलेक्ट करू नका. तर आता मग हे करू नका तर काय करायचं, तर तुम्ही होल्डिंग्स चेक करा, त्या स्कीमचे होल्डिंग्स काय आहेत, आणि मग त्या होल्डिंग्समध्ये पुढे कोणाचं जास्त चांगलं वाढण्याचं पोटेन्शियल आहे हे बघून अंदाज घेता. पण अर्थात पुन्हा त्याच्यामध्ये सुद्धा थोडं तरी प्रोफेशनल टेक्निकल एक्सपर्टीज आवश्यक आहे. त्यामुळे या 3 चुका टाळा, की पास्ट परफॉर्मन्स बघून स्कीम सिलेक्ट करणे, कोणाच्या तरी सांगण्यावरून स्कीम सिलेक्ट करणे, किंवा शॉर्ट टर्मसाठी आपल्याला वाटतंय की मागच्या 3 वर्षांमध्ये असं झालं तर पुढच्या 3 वर्षांमध्ये पण असं होईल, असं ॲझ्युम करून छोट्या टाइम फ्रेमसाठी इन्व्हेस्ट करणे. या 3 गोष्टी टाळा तर म्युच्युअल फंड सही आहेत. खूप छान अचला, म्हणजे बरेचसे गैरसमज माझे दूर झाले आणि मला अर्थातच आता असं वाटतंच आहे की आर्थिक सल्लागार आपल्या जवळ असणं किंवा त्याचा सल्ला घेणं किती महत्त्वाचं आहे. पण तू एक आर्थिक सल्लागार म्हणून काम करते, तुझे काहीतरी असे एक्सपिरियन्स नक्कीच असतील की आर्थिक सल्लागाराकडेच का जायचं असं म्हणून येणारे कितीतरी जण असतील, किंवा का याची गरजच काय, माझ्या मैत्रिणीला याच्यातलं खूप चांगलं कळतंय, माझ्या बहिणीला चांगलं कळतंय, माझा मित्र खूप चांगला सांगतोय, असं पण विचारून बरेच जण आपले निर्णय घेतात. आर्थिक सल्लागाराची नेमकी गरज काय, असं तुला काय वाटतं त्याबद्दल? खूप चांगला प्रश्न विचारलास स्नेहा, की आर्थिक सल्लागाराची गरज काय. आणि मागच्या 10 वर्षांमध्ये या प्रश्नाचं उत्तर मला वाटतंय ऑलमोस्ट दररोज मिळतं मला. ठीक आहे, की काय गरज आहे, तर याचं उत्तर असं आहे की इन्व्हेस्टमेंट ही गोष्ट जितकी टेक्निकल आहे ना तितकीच इमोशनल पण आहे. ठीक आहे,
आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला माझ्या गुंतवणुकीवरती तत्काळ चांगला परतावा मिळाला पाहिजे, चांगले रिटर्न्स मिळायला पाहिजे. पण होतं काय की बऱ्याचदा या प्रकारची गुंतवणूक ही प्रोफेशनल नॉलेज नसणाऱ्या व्यक्तीच्या सल्ल्यावरून केली जाते. आणि जर त्यामध्ये तुमचं नशीब चांगलं आहे, वेळ चांगली आहे, तुम्ही योग्य वेळेला गुंतवणूक केली असेल तर रिटर्न्स मिळतात, पण नाही असं नाही आहे. पण जर ती वेळ चुकली तर त्याची जी कॉस्ट आहे ना, ती गुंतवणूक आर्थिक सल्लागाराच्या फीपेक्षा खूप जास्ती आहे. मी एक्झाम्पल देते की एक आमच्या क्लायंटनी 2008चं जे मार्केटचं क्रायसिस होतं ना, त्या क्रायसिसच्या म्हणजे त्याच्या आधी मार्केटमध्ये खूप चांगली रॅली झाली होती. आणि रिलायन्सचा एक फंड होता त्यावेळेला, आता तो निप्पॉन इंडिया झाला. रिलायन्सच्या एका फंडमध्ये पैसे टाकले. ठीक आहे, अगदी सोप्या भाषेमध्ये सांगते की रिलायन्सच्या फंडमध्ये पैसे टाकले आणि त्यांनी पैसे टाकले लमसम. आणि त्यानंतरच्या 3 महिन्यांमध्ये मार्केट क्रॅश झालं. किती क्रॅश झालं तर ते जवळपास 20% जास्त क्रॅश झालं. आणि त्या क्लायंटला त्याच्या इन्व्हेस्टमेंटवरती पुढचे 3 वर्ष सतत निगेटिव्ह रिटर्न्स दिसत होते. रेड रिटर्न म्हणजे बरं. आणि इन्व्हेस्टर्सना सांगायचं की दर महिन्याला चेक करायचं स्टेटमेंट. ठीक आहे, किती मिळाले किती मिळाले किती मिळाले. 3 वर्ष सलग निगेटिव्ह रिटर्न्स बघितल्यानंतर ती व्यक्ती इतकी कंटाळून गेली आणि मग ॲज युजल अंबानींना शिव्या घालून झाल्या की आपले पैसे खाल्ले अंबानीने, ह्याच्यापेक्षा मी बँकेत ठेवले असते तर बरं झालं असतं, FD केली असते तर काहीतरी मिळालं असतं, मग याचं ऐकलं तर चुकलंच माझं. ठीक आहे, हे असं सगळं झालं. आणि मग त्या व्यक्तीने कुठलाही सल्ला न घेता ते पैसे रिडीम केले लॉसमध्ये. म्हणजे म्युच्युअल फंड्समध्ये पण लॉस होतात, हे लक्षात घ्या की म्युच्युअल फंड्समध्ये पण लॉस होतात. खूप नाही, स्टॉक मार्केट इतके नाही, पण लॉसेस झाले. त्यांनी त्यांचं जे गुंतवलेलं मुद्दल होतं त्यापेक्षा कमी पैसे रिडीम केले आणि म्हटलं की बस म्युच्युअल फंडच्या नावाने कानाला खडा, आता मी परत म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार नाही. आणि त्यानंतरच्या 2 वर्षांमध्ये त्याच फंडने 50% जास्त रिटर्न दिले. त्या पुढच्या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये तोच रिलायन्सचा फंड टॉप गेनर होता, टॉप परफॉर्मिंग फंड होता. ठीक आहे, तर मग आता ह्याच्यामध्ये चुकलं काय? इन्व्हेस्ट करण्याची वेळ चुकली, रिडम्पशन करण्याची वेळ चुकली आणि इतकी भीती बसली त्यांच्या मनामध्ये म्युच्युअल फंड्स बद्दल की बाकी काही सांगा, म्युच्युअल फंड नको. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जो अपॉर्च्युनिटी लॉस झाला त्यांना तो खूप जास्ती होता. मग ही भीती जायला त्यांना खूप वेळ लागला. त्याच्यानंतर 2015-16च्या आसपास ते आमच्याकडे आले. त्यांनी सांगितलं पहिल्याच भेटीमध्ये स्पष्टपणे की मॅडम म्युच्युअल फंड सोडून काहीतरी सांगा. ठीक आहे, कारण माझं असं असं झालंय, मी असे लॉसेस बुक केलेले आहेत आणि मला म्युच्युअल फंड आता करायचे नाही आहेत. ठीक आहे, आणि मग त्यांना हे सगळं समजावून सांगून त्या ट्रॅकवरती परत आणणं हे अवघड तर होतंच, पण त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा खूप लॉस झाला. म्हणजे 2 वर्ष जर थांबले असते त्यांना फॅन्टॅस्टिक रिटर्न्स मिळाले असते. ठीक आहे, पण कधी इन्व्हेस्ट करायचं, कधी रिडीम करायचं, कुठे थांबायचं, कुठे वाढवायचं, हा सल्ला तुम्हाला एक प्रोफेशनल देऊ शकतो, कारण तो 24/7 त्याच फील्डमध्ये असतो. ठीक आहे, म्हणजे स्टॉक मार्केटच्या बाबतीत भारतामध्ये म्हणजे देशात काय चाललंय, परदेशात काय चाललंय, क्रूडचं काय होतंय, सोन्याचा भाव कुठे चाललाय, अनेक गोष्टी असतात की ज्या मार्केटला अफेक्ट करत असतात. ह्या सगळ्यांनाच समजतात का? हा मुद्दा आहे. जर समजत असतील तर मग तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता. जर नसतील समजत तर हा विचार करा की म्हणजे जसं आपण 2 असतात ना प्रकार, की डॉक्टरकडे जाणारे आणि मेडिकलवाल्याला सांगून औषध घेणारे. ठीक आहे, तर हा तोच प्रकार आहे. शेवटी प्रश्न तुमच्या जीवाचा. डॉक्टरकडे जायचंय का मेडिकलवाल्याकडनं गोळी घेऊन तुम्हाला बरं व्हायचंय, हा डिसिजन ज्याचा त्यांनी घ्यायचा. पण इतकं सांगू शकते की त्याच्यामुळे जो लॉस होतो, जो अपॉर्च्युनिटी लॉस होतो, तो तुम्ही ॲडवायझरला जी काही फी देता किंवा जो काही तुमचा वेळ, जे काही एफर्ट्स देता त्याच्यापेक्षा खूप जास्त असतो. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्हाला खरोखर म्युच्युअल फंड्समधनं चांगले रिटर्न्स मिळवायचे आहेत तर त्यासाठी चांगला आर्थिक सल्लागार हा आवश्यक आहे आणि चांगला हायलाईट करते. नक्कीच, इतक्या खूप सोप्या भाषेत आणि इतकी छान उदाहरणं देतेस ना, ती खरंच मनाला भावतायत. आणि खरंच या गोष्टींसाठी मला वाटतं कितीतरी जणांना हे रिलेटेबल होत असेल. मला असं वाटतं तूच एक खूप छान चांगली आर्थिक सल्लागार आहेस. अगदी तुझ्याशी बोलताना हा कॉन्फिडन्स येतोय. हे ॲड नाही आहे, खरंच मनापासून सांगते. हा कोणत्याही पेड प्रमोशनचा असा ब्लॉग नाही आहे. अचलाला मी नवीनच, म्हणजे आता हल्लीच ओळख झालेली आमची, पण तरी तिच्या नॉलेजकडे बघून मला नक्की वाटतं की तिच्यासारखे आर्थिक सल्लागार मिळणं कठीण आहे. जर तुमच्यापैकी कोणाला तिचा सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती तिला संपर्क करू शकता आणि तिच्या कन्सल्टन्सीला सुद्धा भेट देऊ शकता. अचला, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे जो याच संदर्भातला वाटतो. बरेच वेळा ना मी माझ्या आजूबाजूला सुद्धा बघते, माझ्या मैत्रिणींपैकी बघते
किंवा फक्त मी बायकांच्या संदर्भातच नाही बोलत आहे, मी अगदी प्रत्येक व्यक्तीबद्दल बोलते की ज्यांना कॉन्फिडन्स वाटतो ना, माझ्याकडे एवढे एवढे पैसे आहेत, एक ॲप आहे आणि मी त्याच्यात काहीतरी करेन, किंवा अरे यूट्यूबवर व्हिडिओमध्ये तर सगळंच काही कळतं, नाही हे बघितल्यानंतर समजेल, असं केल्यानंतर समजेल. आणि बरेच जण त्याच्यामध्ये पैसे गुंतवतात, काही रिटर्न्स मिळतात, बरेचसे घालवतात, आणि घालवणारे उदाहरणं बरीच ऐकायला मिळतात. मॅक्सिमम घालवतात, बरोबर. तर मला ना अशा एखाद्या मैत्रिणीसाठी, तू मैत्रीण म्हणून आणि एक आर्थिक सल्लागार म्हणून, एक मैत्रीणच नाही म्हणणार, अगदी त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत तुला काय सांगायचंय की ज्यांना असे हे फटके मिळालेत किंवा ज्यांना असा एक लॉस मिळालेला आहे, त्यांना एक थोडं तुझ्या बोलण्यामुळे कदाचित ते मोटिवेशन पण मिळेल. आणि जर ते असं म्हणतात नाही बस झालं आता हे पुरे, आता मला नाही करायचंय, तर खरंच त्यांनी हा विचार करणं योग्य आहे. तुला काय सांगायचंय त्यांच्या संदर्भात? परत एकदा एक्झाम्पल देते. यूट्यूब किंवा इतर कुठेही असणारे व्हिडिओज बघून किंवा काही मटेरियल वाचून किंवा अमुक तमुकचे 6-8 महिन्याचे कोर्सेस करून स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट करायला शिकणं म्हणजे पुस्तक वाचून स्विमिंग करायला शिकणं किंवा व्हिडिओज बघून सायकलिंग किंवा ड्रायव्हिंग शिकण्यासारखा प्रकार आहे. ठीक आहे, तर तुम्ही टेक्निकली शिकूच शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे, जोपर्यंत हातामध्ये स्टिअरिंग व्हील येत नाही तोपर्यंत ड्रायव्हिंग नाही येणार. आणि स्टिअरिंग व्हील हातामध्ये आल्यानंतर गाडी ठोकणार, एकदा दोनदा ठोकणार, कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी किरकोळ होणार. ठीक आहे, त्याचा बाऊ करू नका. ठीक आहे, ज्यांच्या बाबतीत असे काही झाले असतील इन्सिडेंट्स, म्हणजे काही लोकांनी पैसे असे गुंतवले आहेत आणि लॉसेस झालेले आहेत, तर ते मला जमणारच नाही म्हणून सोडून देऊ नका. त्याच्यामध्ये खरंच खूप अभ्यासाची गरज आहे. आणि प्रामाणिकपणाने सांगते, स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा या मानसिकतेतून बाहेर या. स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा नाही. कारण तुम्ही काय होतं, आपल्याकडे गुंतवणूक आणि ट्रेडिंग, लेबेजचा जो प्रकार असतो ना, या दोन गोष्टींची आता सध्याला खूप सरमिसळ होतीये भारतीय मार्केटच्या संदर्भात. जर आपण बोललो तर इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक म्हणजे काय असतं, तर साध्या सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर तुम्ही त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करता म्हणजे तुम्ही त्याचे मालक बनता. ठीक आहे, मी समजा TCSचे किंवा इन्फोसिसचे 100 शेअर्स खरेदी केले, तर याचा अर्थ असा आहे की इन्फोसिसच्या 100 शेअर्सची मालकी माझ्याकडे आहे. इन्फोसिसमध्ये जे काही कर्मचारी काम करतात ना, ते माझ्यासाठी काम करतात, माझ्या 100 शेअर्स मधलं प्रॉफिट वाढवण्यासाठी ते काम करतात. इतकी साधी सरळ गोष्ट आहे ही. मग ह्याला सट्टा कसं म्हणता येईल? ठीक आहे, मुद्दा कुठे येतो की इन्फोसिसचा शेअर तुम्हाला घ्यायचा आहे तर पुढच्या लेवलला तो घेतला पाहिजे, काय किमतीला घेतला पाहिजे, ती जी किंमत आहे ती खरोखर जस्टिफायबल आहे का? जर इन्फोसिसचा शेअर आता सध्याला 1500 रुपये आहे, तर खरोखर त्या शेअरची किंमत 1500 रुपये असण्या इतका त्यांचे अर्निंग आहेत का, हे माहीत तर करून घ्या. कमीत कमी कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट्स येतात, अॅन्युअल रिझल्ट्स येतात, जे पब्लिकली अवेलेबल असतात, BSE NSEच्या साईटवरती असतात, मनी कंट्रोलवरती येतात. तुम्ही कमीत कमी ते बघा की हे लोक प्रॉफिट कमवतात की नाही. म्हणजे आता इन्फोसिसचं मी उदाहरण दिलं ते सगळ्यांना फॅमिलियर आहे म्हणून, पण एखादी कंपनी प्रॉफिट कमवतीये की नाही, त्यांचं अर्निंग किती आहे, काहीच न बघता नुसतं हवेवरच्या गोष्टींवरती जर तुम्ही इन्व्हेस्ट करायला लागलात तर ते लॉसमध्येच जाणार आहे. तसं करू नका. जर ट्रेडिंग करायची आहे तुम्हाला, तर त्या ट्रेडिंगचे सुद्धा काही टेक्निक्स आहेत. ठीक आहे, आणि ते यूट्यूबवरती बघून अमुक तमुक कोर्स करून 8-15 दिवसांमध्ये, 2-4-6 महिन्यांमध्ये शिकता येत नाहीत. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला स्वतःला खूप वेळ, खूप एनर्जी, कारण ही गोष्ट जी आहे ती खूप एक्झॉस्टिंग असते, तुम्ही थकून जाता मानसिकदृष्ट्या, आणि आर्थिक नुकसान जे होतं ते होतंच. तर जर तुम्हाला हे करायचंय तर त्याचं प्रॉपर नॉलेज घ्या. आणि आताच्या काळामध्ये म्हणजे हे जास्त चॅलेंजिंग झालेलं आहे. याचं कारण असं आहे की मागच्या काही वर्षांमध्ये, मागच्या 3-4 वर्षांमध्ये अल्गोजचा यूज खूप वाढलाय. अल्गोज म्हणजे काय, तर मोठमोठे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे बिग शॉट्स आहेत स्टॉक मार्केटमधले, त्यांना हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या कळतं की मॅक्सिमम रिटेलर्स काय करतात. रिटेलर म्हणजे जे 50,000, 1 लाख, 5 लाख, 10 लाखापर्यंतची अमाऊंट लावतात, हे काय करतायत हे त्यांना आधीच माहीत असतं. मग जर त्यांना ते माहिती आहे तर तुमचे स्टॉप लॉस करणं त्यांना खूप सोपं आहे. ठीक आहे, तर मग ते काय करतात की रिटेलर ज्या बाजूला आहेत त्याच्या विरुद्ध दिशेने मार्केटला एका लेवलपर्यंत खेचतात की रिटेलरला तिकडे आपला लॉस बुक करायला लागतो. म्हणजे आपला जो पैसा आहे, म्हणजे मोस्टली मला त्यांना सांगायचं की जे ऑप्शन ट्रेडिंग करतात, कमी कॅपिटल आहे म्हणून, कारण ऑप्शन ट्रेडिंगसाठी कमी कॅपिटल लागतं. तुम्ही अगदी 5,000 पण ऑप्शन ट्रेडिंग करू शकता. पण होतं काय की ऑप्शन्स महिन्याच्या शेवटीच संपतात, एक्सपायर होतात. तुमचे 5,000, 10,000 जे काय असतील, 50,000
किती म्हणजे करोडोंमध्ये जरी अमाऊंट असली तरी ती मंथच्या एंडला 0 होऊ शकते. ठीक आहे. तर ही रिस्क घ्यायची का, हे आपल्या स्वतःच्या इन्कमच्या हिशोबाने ठरवायला हवं. ठीक आहे. एखादी व्यक्ती कमवते महिन्याला 50,000 आणि जर ती व्यक्ती म्हणते की मी त्याच्यामधले 30,000 रुपये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लावणार आहे, तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. हे असं प्लीज करू नका. जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे तर त्याच्याबद्दल ज्या टेक्निकॅलिटीज आहेत त्या समजून घ्या आणि कॅपिटल तुमचं जे आहे ते खूप लिमिटेड ठेवा. जो लॉस तुम्ही इझिली भरून काढू शकाल. अगदीच तुम्हाला खूप इच्छा आहे शिकण्याची आणि जसं मी म्हटलं तसं लॉस झाल्याशिवाय शिकणंही होणार नाहीये, पण तुमची अमाऊंट ही अशी असली पाहिजे की तो रिकव्हरेबल लॉस आहे. ठीक आहे. तुम्ही होतं काय की लोक 5,000 10,000 लावतात, त्याच्यावरती 1-2 ट्रेडमध्ये त्यांना खरंच अगदी डबल झाला पैसा, 4पट झाला असं होतं आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की अरे 10,000चे 50,000 झाले, 50,000चे 2.5 लाख, मी असं करेन. होतं असं की त्या 50,000 तुम्ही 0 करून बसता. ठीक आहे. तर म्हणून मला असं वाटतं की जे ऑप्शन ट्रेडिंग करत असतील खूप सांभाळून करा. त्याच्यामध्ये खूप लिमिटेड कॅपिटल लावून करा, कारण याच्यामधले ते खूप मोठे मासे आहेत या समुद्रामध्ये. ठीक आहे. छोट्या माशांना खाल्ल्याशिवाय त्यांचं इन्कम नाही आहे. स्टॉक मार्केटमध्ये काय, एकाचा लॉस हा दुसऱ्याचं प्रॉफिट असतो. जर त्यांना प्रॉफिट कमवायचं आहे तर रिटेलरला लॉस व्हायलाच हवा. तो लॉस इतकाच असू द्या की जो तुम्हाला आयुष्यातून उठवणार नाही. ठीक आहे. आणि स्नेहा खरं सांगते, मला इतकं वाईट वाटतं कधी कधी. आता तर म्हणजे अशा क्लायंट्सची संख्या खूप वाढली आहे की ज्या मुली स्पेशली हा विचार करतात की माझ्याकडे आता इन्कम नाहीये, मी जॉब नाही करत आहे, घरामध्ये बसून आहे, तर मी स्टॉक मार्केटमध्ये काहीतरी करते. ठीक आहे. ट्रेडिंग करून मला महिन्याला 5-10 हजार रुपये मिळवता आले तरी खूप आहे. ठीक आहे. आणि मग त्या 5-10 हजार रुपये महिन्याला कमवण्याच्या इच्छेबाई किंवा त्या नादामध्ये म्हणू आपण लाखो रुपये जातात आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यासाठी मग सोनं गहाण ठेवणं, विकणं, घरातल्या लोकांना त्याच्याबद्दल माहितीच नसणं, हे सगळे प्रकार मला खूप पाहायला मिळत आहेत. हे प्लीज असं करू नका. मी खरंच कळकळीची विनंती करते की ह्या सगळ्या भूलभुलैयाच्या नादी लागून, या सगळ्या दिखाव्याच्या नादी लागून स्वतःचे इतके लॉसेस करू नका की जे तुम्हाला रिकव्हर करणंच शक्य होणार नाही. ठीक आहे. शिकण्याची इच्छा आहे तर त्याच्यामध्ये गैर काहीच नाहीये. छोटं कॅपिटल लावा, बघा, पेपर ट्रेड करा. पेपर ट्रेड म्हणजे काय, ऍक्च्युअल ट्रेड नाही करायचा. तुम्ही एका लेवलला स्वतःशी सांगा की मी अमुक अमुक लेवलला निफ्टीचा अमुक एक स्ट्राईक प्राइसचा कॉल बाय केला. आता जे लोक ट्रेडिंग करतात त्यांना तर ही भाषा नक्की कळेल की मी अमुक अमुक लेवलला कॉल बाय केला, मी अमुक रुपयांना पुट बाय केला. ठीक आहे. तुम्ही पेपरवरती करा, बघा की 100 वेळेला केल्यानंतर त्या 100 पैकी माझा सक्सेस रेट काय आहे, 100 पैकी किती वेळा मी बरोबर ठरते. कारण याच्यामध्ये काय होतं, मोस्टली बिगिनर्स लक ज्याला म्हणतात ना, सुरुवातीला पैसे मिळतात. कसं काय मलाही माहित नाही आतापर्यंत की असं का होतं. सुरुवातीला पैसे मिळतात आणि मग जशी अमाऊंट वाढते ना तसे लॉसेस होतात. ठीक आहे. तर त्यामुळे पेपर ट्रेडची एक पद्धत आहे ट्रेडिंग शिकण्यासाठी. आणि ते नसेल तर मग इन्व्हेस्टमेंट तर आहेच. लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट तुम्ही डायरेक्ट स्टॉक्समध्ये करा. त्याच्यासाठी थोडासा वेळ द्या, थोडेसे फंडामेंटल्स समजून घ्या, कंपनीचं प्रॉफिट लॉस काय आहे ते एकदा बघा. टेक्निकल्स तर आता ते सगळ्यांना माहिती, कॅन्डलस्टिक आणि ते चार्ट्स आणि हे सगळ्यांनाच कळतं आता. ठीक आहे. सो ते तर आहेच आहे. हे फंडामेंटल टेक्निकल नॉलेज घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा स्वतःच्या स्वतः. किंवा ट्रेडिंग करायचं असेल तर पेपर ट्रेड करा. तुमचा सक्सेस रेट किती आहे तो बघा, 100 पैकी किती वेळा आपला अंदाज बरोबर येतोय ते बघा आणि छोट्या कॅपिटलनी सुरुवात करा. अचला, तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटतंय आणि माझे बरेचसे प्रश्न म्हणजे प्रश्नांची उत्तरं मला सापडली. तुझ्याचकडे बघून मला वाटतं काही आपले व्ह्युअर्स आहेत ज्यांना वाटतंय की हां, मी असा इंटरेस्ट मला सुद्धा आहे आणि अशा व्यक्तीसारखा आपण सुद्धा एक आर्थिक सल्लागार बनू शकतो, असा आत्मविश्वास ज्यांना वाटतोय आतून, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी तुला काय सांगावंसं वाटतं? म्हणजे कसं या क्षेत्रामध्ये येऊन करिअर करू शकतो आपण? की तुम्हाला कुठल्या क्षेत्रातलं तुमची डिग्री असायला पाहिजे असं कुठलंही बंधन नाहीये. जर तुम्हाला आर्थिक सल्लागार म्हणून काम करायचं असेल तर त्याच्यासाठी काही रजिस्ट्रेशन, काही सर्टिफिकेशन एक्झाम्स पास करणं आवश्यक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सिक्युरिटीज मॅनेजमेंट NISM नावाची एक संस्था आहे जी यासाठीच्या आवश्यक सर्टिफिकेशनच्या एक्झाम्स कंडक्ट करते. इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर लेवल 1 आणि लेवल 2 अशा 2 एक्झाम्स असतात ज्या आर्थिक सल्लागार म्हणून काम करण्यासाठी तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असणं अत्यावश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्ही काम नाही करू शकत. तर त्या 2 परीक्षा खरोखर तुम्हाला एक चांगली इन्साईट देतात. मी आता जसं म्हटलं तसं इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, डायरेक्ट स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट्स, याच्याशिवाय गोल्ड, प्रॉपर्टी, कमॉडिटीज असतात. तर अशा अनेक इन्व्हेस्टमेंटचे जे काही होरायझन्स आहेत जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, अशा गोष्टींबद्दलचं नॉलेज आपल्याला त्या एक्झाम्सच्या अभ्यासातून मिळतं.
तर त्या 2 सर्टिफिकेशन एक्झाम्स आहेत की ज्या तुम्ही करू शकता. त्यासाठी कुठचीही डिग्री असेल तरी चालणार आहे. तुम्हाला म्हणजे कॉमर्सचीच डिग्री पाहिजे किंवा फायनान्सचीच डिग्री पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही सायन्स किंवा आर्ट्ससारख्या बॅकग्राऊंडनंतर सुद्धा हे करू शकता. त्यानंतर NISMचीच आणखी एक रिसर्च अनालिस्ट नावाची सर्टिफिकेशन एक्झाम आहे. जर तुम्हाला स्टॉक मार्केटशी रिलेटेड काम करायचं आहे, वर्क फ्रॉम होम टाईपचं काही काम तुम्ही शोधताय, तुम्हाला एखाद्या संस्थेला जॉइन करायचं आहे, जी संस्था स्टॉक मार्केट ट्रेडिंगशी रिलेटेड आहे आणि तुम्हाला त्यांना काही इनपुट्स द्यायचे आहेत, तर त्यासाठी रिसर्च अनालिस्टची एक्झाम असते. त्याचं सर्टिफिकेशन तुम्ही करू शकता. इक्विटी डेरिव्हेटिव्हजची एक एक्झाम असते. त्यानंतर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर जर व्हायचं असेल तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर याच नावाची एक एक्झाम आहे. त्याचंही सर्टिफिकेशन तुमच्याकडे असणं मस्ट आहे. AMFI नावाची एक संस्था आहे, असोसिएशन फॉर म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया. तर या AMFIकडून म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स जे आहेत त्यांचं रेग्युलेशन केलं जातं. त्यांना काही गाईडलाईन्स दिल्या जातात. वर्क एथिक्सचे काही रूल्स असतात की तुम्ही जेव्हा दुसऱ्याला आर्थिक बाबतीत सल्ला देतात, तर तुम्ही काय नॉर्म्स पाळले पाहिजे, त्याचे काही रूल्स, रेग्युलेशन, गाईडलाईन्स असतात, ते फॉलो करायला लागतात. तर AMFIकडून तुम्हाला एक ARN मिळतो, एक नंबर असतो तो रजिस्ट्रेशन नंबर. जो नंबर तुम्हाला दर 3 वर्षांनंतर एक्झाम देऊन रिन्यू करायला लागतो. सो दॅट तुमचं नॉलेज स्टॅग्नंट होऊ नये, त्याच्यामध्ये अपडेशन होत राहावं. तर दर 3 वर्षांनंतर ती एक्झाम होते, ते सर्टिफिकेशन रिन्यू करायला लागतं. या सर्टिफिकेशन एक्झाम्सच्या थ्रू तुम्ही स्वतःला रजिस्टर करू शकता. सेबीकडे रजिस्ट्रेशन करणं हा एक मार्ग आहे, पण तो थोडासा लेंदी, किचकट आहे. सेबी रजिस्ट्रेशनबद्दल आपण नंतर कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये बोलूया. पण आतापुरतं इतकं सांगेन की NISMचे सर्टिफिकेशन एक्झाम देऊन तुम्ही फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम सुरू करू शकता. तर मी सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह झालेलाच आहे. माझा नेहमीच प्रयत्न असतो की आपण काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह दाखवूया आणि मला वाटतं त्यासाठी बेस्ट असा हा व्हिडिओ झालेला आहे. याच्या सीरीज करायची पण माझी इच्छा आहे. जर प्रेक्षकांपैकी इच्छा असेल की या विषयांवरती आपण जास्त बोलू, तर तसे मी व्हिडिओ आणेन अचलासोबत. प्लीज मला तसं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला ते सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.